नमस्कार मंडळी, आज बनवूयात हॉटेल स्टाईल चमचमीत छोले मसाला। छोलेची नेहमी तीच रेसिपी करून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला, छोले सगळ्यात आधी मी इथे रात्रभर भिजवून घेतले। तुम्ही बघू शकता छोले छान डबल झालेत। आता आपण ते शिजवून घेणार आहोत। छोले शिजवताना कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या करून छान शिजवून घ्या, त्यामुळे छोले छान सॉफ्ट होतात आणि आदल्या दिवशी भिजवल्यामुळे त्यांना शिजायला मदतही होते। आता 1 ग्लास पाणी घालायचं, पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालायचे। आवर्जून हळद आणि मीठ घाला, त्यामुळे छोल्यांना चव छान येते। हळद मिठाबरोबरच तुम्ही यामध्ये काही खडे मसालेही घालू शकता। चला, हळद मीठ घालून हे आपण शिजायला ठेवूयात। 5 शिट्ट्या कुकरला मी करून घेते। तुमचा कुकर कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती शिट्ट्या करायचे ते। अगदी मऊसूद असा हा आपल्याला छोला शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला मी दाखवते अगदी मऊ असा हा छोला आपला शिजलाय। चला, आता आपण याची ग्रेव्ही बघूयात। ग्रेव्हीसाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं ह्या चारही गोष्टी आपण छान शिजवून घेणार आहोत। हा मसाला भाजून न घेता आपण आवर्जून शिजवून घेतोय। शिजवून घेतल्यामुळे परफेक्ट हॉटेल स्टाईल चव येते आणि ग्रेव्ही देखील अगदी तशीच बनते। चला, आता हे सगळं साहित्य आपण पॅनमध्ये घातले, पाणी घातले आणि आता झाकण ठेवून छान 10 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटं छान शिजलं की झाकण काढायचं, गॅस बंद करायचा आणि टोमॅटोची जी वरची साल आहे ती आपण काढून घेणार आहोत। साल जर ह्या स्टेजला काढली नाही तर ग्रेव्ही परफेक्ट अशी स्मूथ होत नाही, त्यामुळे आवर्जून साल काढून घ्यायची। आणि आता मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य एकत्र घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। हॉटेल स्टाईल छोले मसाला बनवताना यामध्ये आपण कोणतीही भाजलेली गोष्ट घालत नाही आहे, कारण आपल्याला ती ग्रेव्ही तशी स्मूथ अशी हवी आहे। हे सगळे साहित्य आपण शिजवून घेतल्यामुळे ग्रेव्ही आपली परफेक्ट स्मूथ अशी व्हायला मदत होते। यामध्ये तुम्ही काजू घातले तरीही चालेल। चला, आता ग्रेव्ही आपली तयार झाली, आपण फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतले, तेलामध्ये खडे मसाले 1 मिनिट छान भाजले गेले की यामध्ये आपण आपली ही वाटलेली ग्रेव्ही घालूयात। आता ही ग्रेव्ही अगदी तेल सुटेपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत। ही ग्रेव्ही भाजायला साधारण 8 ते 10 मिनिटं लागतात। आता ही ग्रेव्ही भाजली जाते तोपर्यंत आपण एक दह्याचं छान मिश्रण करणार आहोत। इथे मी 1 वाटी दही घेतले। इथे 4 माणसांच्या प्रमाणासाठी मी बनवते। 4 लोकांसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही 1 वाटी दही घेऊ शकता। त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काळं तिखट, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा छोले मसाला आणि 1 चमचा धने पावडर घातली। हे सगळं साहित्य धण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। अगदी स्मूथ असं बॅटर होईपर्यंत फेटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता दही अगदी स्मूथ असं तयार झाले। चला, आता इथं मसाला आपला छान भाजला गेलाय, यामध्ये आपलं हे दह्याचं मिश्रण घालून घेऊयात। या दह्याच्या मिश्रणामुळे, या मसाल्याच्या पेस्टमुळे आपल्या छोल्याला खूप छान अशी चव येते। त्यामुळे सगळे मसाले वाटणामध्ये न घालता आवर्जून दह्यामध्ये मिक्स करा आणि नंतरच वाटणामध्ये घाला। ही भाजी बनवत असताना या छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील चवीमध्ये खूप फरक पडतो, त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा। चला, तर वाटण छान कलर येईपर्यंत मी परतवून घेतले। तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागले, कलरही छान आलाय। आता यामध्ये आपले शिजलेले छोले घालायचे। छोले या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। जास्त काही परतवायची गरज नाही आहे, कारण मसाला आपला छान शिजलाय। आता यामध्ये जे छोले शिजवताना पाणी वापरलं होतं ते पाणी घालायचं आणि ग्रेव्ही तुम्हाला हवी तेवढी घट्ट किंवा पातळ तुम्ही बनवू शकता। जास्त पातळ करायची गरज नाही आहे, म्हणून मी आवर्जून इथे कमी पाणी घालते। तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलाय। ग्रेव्ही देखील आपली अगदी सॉफ्ट स्मूथ अशी तयार झाली आहे। चला, आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। 1 चमचा मीठ घातले, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी। हे सगळं साहित्य घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि सगळ्या शेवटी अगदी चिमूटभर अशी आपण साखर घालणार आहोत। 1 चिमूट साखरेमुळे तिखटाचा तिखटपणा आणि दह्याचा आंबटपणा हे दोन्ही टेस्ट बॅलन्स व्हायला मदत होते। ही ग्रेव्ही आपण झाकण ठेवून 5 मिनिटं छान उकळून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत। चला, इथे चमचमीत असा हॉटेल स्टाईल छोले मसाला तयार झालाय। आजची अतिशय सोपी पण तेवढीच टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। येणारी एकही रेसिपी त्यामुळे तुमची मिस होणार नाही। भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।